तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर रोजच्यासारखं आपली 3 वाजता ड्युटी चालू झाली. ड्युटीवर आल्याला पहिले पोटा पाण्याचं बघावं म्हणलं, त्यामुळे 2 रोट्या मारल्या. त्याच्यानंतर आज स्टाफसाठी वांग्याची भाजी बनली होती. वांग्याची भाजी आपल्याला आवडत नाही, त्यामुळे ब्लॅक ग्रेव्ही बनवली. घेतलं आपलं ताट वाढून, भात, 2 रोट्या, ग्रेव्ही, कांदा, लिंबू वगैरे पिळलं. नंबर 1 ग्रेव्ही तर 1 नंबर बनली होती. पोटभर जेवण केलं. चला बाई, जेवण वगैरे झालं आपलं, लागू आता आपल्या कामाला. हे दलिंदर काय मधीच चालले, अरे मरकी तिकडं काय मध्ये करायला. बाकी भावांनो, माझं नाव यश आहे. मी प्रॉपर नांदेडचा आहे. मी नांदेडमध्ये द्वारका हॉटेलला जॉब करतो. बाकी तुम्ही माझा ब्लॉग कुठून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात पहिले साफसफाई वगैरे करून घेतली, पूर्ण क्लीन करून घेतलं. आजचा पहिला ऑर्डर मंचाव सूपचा आला 1/2. अगोदर त्याला पिकअप करून दिलं धनिया वगैरे मारून. त्याच्यानंतर लगेच कॉर्न क्रिस्पी आली, त्याला पण पिकअप करून दिलं. बाकी गॅसची कडकी आली बघा आपल्या पण हॉटेलला. ही शेगडी मागवली, त्याच्यावर आलू बॉईल करायला टाकलेत. त्याच्यानंतर स्टॉक ऑर्डरला पाणी चढून घेतलं. मध्येच व्हेज मंचुरियन ड्रायचा ऑर्डर आला, अगोदर त्याला पिकअप करून दिलं. स्प्रिंग रोल नव्हता आपल्याकडे, स्प्रिंग रोल संपलेला, त्याच्यासाठी स्प्रिंग रोलची भाजी वगैरे मारून घेतली आपण. ही झाली बघा आपली भाजी मारून रेडी. बाकी आपल्या पवन भाऊनं मंचुरियन बनवण्यासाठी पत्ताकोबी वगैरे घासून घेतली. त्याच्यानंतर स्प्रिंग रोल बनवण्यासाठी पट्टा मारून घेतला. पट्टा बघा कसा गोल निघाला, 1 नंबर. त्याच्यानंतर मग आपली भाजी जी आपण मारली होती ती स्टफिंग करून घेतली पट्ट्यामध्ये. स्प्रिंग रोलची फुल रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या आयडिओ टाकलेली आहे, चेक करा. त्याच्यानंतर त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर मंचुरियन बनवायला बसलो. मंचुरियनची जर रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या आयडिओवर टाकलेली आहे, चेक करा. हे झाले बघा आपले मंचुरियन बनवून रेडी. त्याच्यानंतर गार्लिक पण नव्हता, तर मशीनमध्ये गार्लिक बारीक करून घेतला. हे झाला बघा आपला गार्लिक ऑर्डरसाठी रेडी. आपल्या पवन भाऊनं साफसफाई करून चायनीजची पूर्ण सेटिंग लावून घेतलेली आहे. 7 वाजता स्टाफची चाय बनत होती, ते पण कशावर बघा आता तुम्ही बघू शकता. मजबुरी का नाम महात्मा गांधी बोलते वीरे. तर चला भावांनो, चहाचे 2 घोट मारून मी या ब्लॉगला इथेच संपवतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच नवीन ब्लॉग्स आणि रेसिपी पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. जय महाराष्ट्र.